त्यांची बरं, जनतेची दिशाभूल होतीये का? सर्वसामान्य मतदारांची दिशाभूल होतीये का? हनुमंतजी, अनिकेतजी, मी आपल्या दोघांकडे येईल. सुषमाताई, मी आपल्याकडे येईल. सुषमाताई, अतिशय महत्त्वाचा मुद्दा तोच की पुन्हा एकदा ज्यावेळेला निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे संशयाच्या भोवऱ्यात येताना दिसते, दुसरीकडे न्यायालयीन प्रक्रिया असेल, निवडणूक आयोग असेल, त्यावरती ज्यावेळेला प्रश्नचिन्ह उपस्थित राहतात त्यावेळेला देशाच्या नागरिकांचा या सगळ्याच प्रक्रियांवरचा विश्वास तर उडणार नाही ना, हा एक महत्त्वाचा प्रश्न. जसं मगाशी सुनीलजींनी सांगितलं की त्यांच्या आयुष्यात काय घडलं, त्यांनी आजपर्यंत मतदान प्रक्रियेमध्ये नेहमी सहभाग घेतला, अचानकपणे नाव गायब होणं आणि निवडणूक आयोगाकडे दाद मागणं, या पुढच्या काळामध्ये मतदार असतील, सर्वसामान्य असतील, कुणाकडे दाद मागायची? सुषमाताई, मी माझं म्हणणं मांडण्याच्या आधी मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून जरा आपण अनिकेतजींना समजावलं पाहिजे की ते माझ्यावर बोलत असतानाही अगदी त्यांनी सगळे अलिगेशन त्यांचे मी हसत हसत शांतपणे ऐकून घेतले. अहो, ऐकून घेतले हो, मॅनर्स ठेवा. हायकोर्टात काय कॉप्या करून गेलात का? काय अशात पास झालात काय? ऐकून घ्यायची तयारी ठेवा की दुसऱ्यांचं पण काही. तुमचं ऐकून घेतलंय ना, तुमचं ऐकून घेतल्यावर जरा मॅनर्स ठेवा आणि ऐकून घ्या शांतपणे. बोला ताई, बोला ताई, बोला. आता शांतपणे व्यंकट साहेब, पहिल्या भाषेत पहिला तर मुद्दा, तुम्हाला फार आक्षेप आहे की मी वंदनीय बाळासाहेबांवर टीका केली. हो, मी केली. मी कधीच नाही म्हटलं नाही. हो, मी टीका केली हे मी स्वतः उद्धव साहेबांना सांगितलं. मी एकटी बाळासाहेब ठाकरेंवर नाही, मी शरद पवारांवरही टीका केली. मी अक्षरशः मी सोनिया गांधींवरही टीका केलेली आहे आणि मी तुमच्या बापावर तर खूप वेळा टीका केलेली आहे. मला असं वाटतं की मी चळवळीतली आहे आणि मी चळवळीतून जेव्हा मांडणी करते त्यावेळेला त्या अनुषंगाने मला ज्या ज्या सत्ताधारी पक्षांना प्रश्न विचारायचे होते त्या प्रत्येकाला माझे प्रश्न विचारून झालेले आहेत. ओके, आता राहिला प्रश्न दुसरा की चमचेगिरीचा वगैरे, तर मला काही कळलं नाही की कसाबला बिर्याणी खायला दिली असा अपप्रचार करणे याला चमचेगिरी म्हणतात की अजून काही म्हणतात तुमच्या भाषेत, ते तुम्ही मला सांगाल. अनिकेतजी, मी आपल्याकडे येणार आहे. आता तिसऱ्या भाषा तुम्ही कशाला बोलता? अनिकेतजी, मी येईल ना आपल्याकडे. अरे, मी तुमच्यामध्ये बोलले का अनिकेत? मॅनर्स ठेवा ना. अनिकेतजी, मी येणार आपल्याकडे. मी तुमच्यामध्ये बोलले नाही अजिबात. आता मूळ मुद्दा असा आहे की आम्ही वारंवार असं सांगतोय की इथे 1 कोटी मतांची चोरी झाली, संध्याकाळी मतांचा टक्का वाढला. अरे, आम्ही जर तुम्हाला 50 पुरावे देतोय, आम्ही तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज आणि अनेक गोष्टी मागतोय, देत नाही. निवडणूक आयोगाच्या ऐवजी अनिकेत निकमांच्या सारखे अगदी अर्ध्या हलकुंडाने पिवळे झालेले लगेचच असे उचकायला लागतात आणि बोलायला लागतात. प्रश्न निवडणूक आयोगाला आहे. निवडणूक आयोग काही यांच्या घरचं आहे का? यांना राग का येतोय ते कळत नाही. हे पहिल्यांदा ये रिश्ता क्या कहलाता है हे यांनी एकदा स्पष्ट केलं पाहिजे. आता दुसरा महत्वाचा मुद्दा असा की सायंकाळचा जो मताचा टक्का वाढलेला आहे किंवा काही ठिकाणी अस्पष्ट फोटो होते, हे राहुलजींनी अगदी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आणि त्याचं डिजिटल लाईव्ह करून सांगितलेलं आहे. तुम्ही तसं त्याला काउंटर करू शकता का? त्याला काउंटर करा ना. एखाद्याला नाही, त्याला काही कळतच नाही असं म्हणण्यापेक्षा त्याला काय कळत नाहीये हे तुम्ही काउंटर करा. हे तुम्ही त्याला लॉजिकली, तुम्ही तर अरे इव्हिडन्स आणि विटनेसवर खेळणारे लोक आहात ना. म्हणजे मी लॉ कॉलेजची प्रोफेसर आहे, तुम्ही वकील असलात तरी मी लॉ कॉलेजची प्रोफेसर आहे, तुम्हाला माहिती असू देत. त्यामुळे इव्हिडन्स आणि विटनेसवर खेळणारे असे उचकायला कधीपासून लागले? सरते शेवटी पुन्हा आठवण करून देते अनिकेतजी, पुन्हा आठवण करून देते. 10,000 मतं कोणत्या एरियातली होती गुगल करून ठेवा, मी शेवटी सांगणार आहे. आणि राहिला प्रश्न की आम्ही दाद कुणाकडे मागायची, तर आता कुणाकडे दाद मागायची? एक भाजपचा प्रवक्ता खासदार झालाय, दुसरा भाजपचा प्रवक्ता न्यायाधीश झालाय आणि त्यांच्याकडून आम्ही काय अपेक्षा करायच्या न्यायाच्या? त्यामुळे आम्ही जनतेच्या कोर्टात गेलोय आणि जनतेच्या कोर्टात जाऊन आम्ही जनतेच्या कोर्टाचा निकाल काय असेल हे तर स्पष्ट होईलच. त्याचबरोबर अनिकेतजी, मी आपल्याला सविस्तर उत्तर देण्याची पुन्हा एकदा संधी देणार आहेच. मात्र येत्या काळातल्या निवडणुकांसमोर जात असताना शिंदेंच्या शिवसेनेचं देखील मत नेमकं या संदर्भातलं काय आहे? कारण एलिगेशन हे फक्त भाजपवरती होत आहेत का नव्हे, त्यांच्या मित्रपक्षांवरती देखील होत आहे आणि मित्रपक्ष म्हणून, महायुती म्हणून त्यांना देखील निवडणुकांना सामोरं जायचंय. ते कोणाच्या न्यायालयामध्ये